निनादय नवीनामये वाणी वीणा. आज 9 मे 2026. आज आपण अगदी सोपा विषय घेतलेला आहे, चित्रवर्णन. हा विषय सीबीएसईच्या मुलांना कंपल्सरी असतो. याच्यामध्ये जॉईन कोणीही होऊ शकतं, एसएससी आणि सीबीएसई. पण एसएससी ची मुलं ही त्यातल्या त्यात दुसरा ऑप्शन निवडतात. त्यांना निबंध म्हणून ऑप्शन असतो. बरीचशी मुलं निबंध लिहितात, पण त्यांनाही चित्रवर्णनम हे करायला ऑप्शन असतोच. आणि सीबीएसई वाल्यांना तर हा कंपल्सरी आहे. आणि एक लक्षात येतं की बरीचशी मुलं घाबरतात. हा अतिशय सोपा विषय आहे. तरी सुद्धा का माहिती नाही सगळी मुलं घाबरतात. त्यामुळे इथे आज आपण हा विषय चर्चेसाठी घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा सोपा का आहे ते सांगते. त्यासाठी मी एक शेअर करते स्क्रीन. हे बघा, मला हेही तुम्हाला दाखवायचं आहे की आपल्याकडे भरपूर साठा आहे स्टडी मटेरियलचा. हे कसं तेच दाखवते. आता शेअर स्क्रीन करूयात एकीकडे. एक मिनिट. हे बघा, ही आपली अजून एक ऍक्टिव्हिटी आहे. याचं नाव आहे संस्कृत स्वम. ही आता 10 जुलैला चालू होतीच आहे. संस्कृत स्वम ऍक्टिव्हिटी मध्ये जे जॉईन होतात त्या सगळ्यांना हे माझं स्टडी मटेरियल मिळतं. हेही मला इथे जाता जाता सांगायचं. त्याच्यामध्ये 16 सेशन्स मध्ये अगदी बिनचूक आणि भरपूर संस्कृत हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि एवढं की तुम्हाला म्हणजे मी तर म्हणते कोणतंही लिटरेचर उघडलं तर वेद सोडून, कारण वेदांमधलंच ग्रामर वेगळं आहे. नाहीतर मग तुम्ही गीतेचे स्टुडंट आपल्याकडे बरेचसे असतात, तर गीता, रामरक्षा, अथर्वशीर्ष हे आपल्या जनरल मराठी माणसांना हे पाठ असतं, असं आपण म्हणतो ना. गीता एक वेळ सोडून द्या. अथर्वशीर्ष आणि रामरक्षा हे बऱ्याच मराठी लोकांना पाठ असतं. म्हणता म्हणताच त्याचे अर्थ कळायला लागतात. ठीक आहे. रामरक्षा म्हणताना पुढच्या वेळेला एकदा हे सेशन्स आपण केले की म्हणता म्हणताच हे सगळ्याचे अर्थ कळायला लागतात. गीता म्हणता म्हणता, अथर्वशीर्ष म्हणता. तर फक्त 16 सेशन्स मध्ये, आणि ते सुद्धा त्यामध्ये 3 रिव्हिजन सेशन्स असतात. 6वा, 12वा आणि 16वा रिव्हिजन सेशन्स. तर ह्या ऍक्टिव्हिटीचं सगळं फोल्डर हे मी आता तुम्हाला दाखवते. नाव आहे संस्कृत स्वम. ही आता ऍक्टिव्हिटी नाहीये, आता आपली वासंतिका ऍक्टिव्हिटीच्या आधीच प्री सेशन्स आहेत. संस्कृत स्वम मी फोल्डर एकदा उघडलं की काय काय दिसतंय बघा. पहिलंच आहे व्याकरणाचं फोल्डर, कारण व्याकरण कळलं की भाषा कळली. व्याकरणाच्या फोल्डरमध्ये आपण आता तेच बघणार आहोत, पण दाखवून ठेवते. आपल्याकडे भरपूर वर्कशीट्स आहेत, वर्कबुक्स आहेत. ठीक आहे, मी एक एक उघडून दाखवते. वर्कबुक्स त्याच्यामध्ये चिकार वर्कशीट्स आहेत आपली. ठीक आहे. एकेका फोल्डरमध्ये भरपूर काही मटेरियल आहे. हे वर्कबुक्स, ऑडिओज आहेत. एक प्रवेश म्हणून आपली एक पुन्हा ऍक्टिव्हिटी असते, चारू संस्कृतम प्रवेश. त्यानंतर तुम्हाला डिक्शनरी आणि बरेचसे ऍप्स हे माहिती असले पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला शिकणं सोपं होऊन जातं. तर त्याचेही सगळ्या लिंक्स मी इथे ठेवून दिलेल्या आहेत. लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी हसत केलंच संस्कृतम. त्यानंतर आता आपल्याला जे हवं ते इथे 6वं फोल्डर आहे बघा. शाला संस्कृतम नावाचं जे फोल्डर आहे ना, ते इथे आहे. ते मी तेही नाही उघडणार आहे. मी आता व्याकरणम उघडणार आहे. पण हवं तर आता शाला संस्कृतम आपण उघडून बघूया. शाला संस्कृतम, एकच मिनिट. त्याच्यामध्ये 6ष्ठ कक्षा, 7म कक्षा, 8म कक्षा, 9म कक्षा, 10म कक्षा, 11, 12. तरी बीएचंही थोडंफार इथे आहे, ते मी घातलं नाहीये याच्यामध्ये, कारण सिलेबस वेगवेगळा असेल तर वॉटेवर. 9म कक्षाचा आपण आता उघडूयात. 9म कक्षा सीबीएसई, एसएससी. त्याच्यापैकी सीबीएसई जर मी उघडलं तर मणिका,
त्याच्याबद्दल जे जे मी शिकवते त्याचे आता उघडूनच दाखवते. वेगवेगळ्या फोल्डर्स चे वेगवेगळ्या लेसनसाठी वेगवेगळे फोल्डर आहेत. ठीक आहे. एक उघडते तत्वमसी, म्हणजे जे आपण वर्गामध्ये शिकवतो त्याचे ऑडिओज. हे मी एक दाखवलं आता, एक लेसन, तो सुद्धा 9वीचा, तो सुद्धा सीबीएसईचा. उदाहरणच फक्त सांगायचंय मला, ह्याच्यात नाही वेळ घालवायचा ऍक्च्युअली, आणि तुम्हालाही नाही घालवायचंय मला माहिती. तर असं पुन्हा वेगवेगळी फोल्डर्स, वर्कशीट, सगळं सगळं मटेरियल भरपूर आहे. आतापर्यंत मी ऑफलाईन आणि क्वचित ऑनलाईन घेत होते क्लास, पण आता या वर्षीपासून मला क्लासेस ऑनलाईनही घ्यायचे आहेत किंवा फक्त सगळं मटेरियल शेअर करायचंय संस्कृत स्वम ऍक्टिव्हिटीसाठी. तर त्यासाठी हे मी सांगितलं. संस्कृत स्वम ऍक्टिव्हिटी ही बरेचसे गीता स्टुडंट्स की त्यांना सगळंच व्याकरण माहिती असायला लागतं किंवा इझी एका पटकन शिकावं असं केलेलं आहे. आपल्या ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये गीता स्टुडंट्स असतात, टीचर्स असतात आणि पेरेंट्स किंवा जनरल हौशी पण भरपूर असतात. आणि रिटायर झाल्यानंतर मला संस्कृत शिकायची खूप इच्छा होती असं म्हणणारे डॉक्टर्स वगैरे सुद्धा, डॉक्टरच जास्त आहेत खरं म्हणून सांगायचंय मला. डॉक्टर सुद्धा आहेत म्हणण्यापेक्षा खूपसे आणि बाकी बरेचसे माझे फ्रेंड्स वगैरे पण आहेत, असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना माहिती आहे ही ऍक्टिव्हिटी, म्हणून फ्रेंड्स. बरं, तर आता ह्याच्या मी मागे जाते. तुम्हाला एक दाखवायचं होतं की आपल्याकडे स्टडी मटेरियल एवढ्या वर्षांमध्ये किती साठलेलं आहे. ठीक आहे. बरं, आणि आता आपण 9व कक्षामधून मागे जातोय. हे मी व्याकरणम मध्ये घातलेलं आहे, व्याकरण. त्याच्यामध्ये जे जे आपण शिकवतो त्याचेही भरपूर भरपूर फोल्डर्स आहेत. आता 23 आणि 24चे सेशन्स आहेत ना, तेव्हा विभक्ती सोप्या कशा करायच्या, इझी पाठ करण्यासाठी ते सगळं आहे. आणि मग आता आपल्याला हवंय हा चित्रवर्णनम 16वा आहे. हा, चित्रवर्णन. ठीक आहे, इथपर्यंत स्पष्ट आहे. गाईडलाईन्स फॉर चित्रवर्णन. आता तुम्हाला कळेल की हे सोपं का आहे. चित्रवर्णन म्हणजे समोर जे काय आहे ते आपल्याला सांगायचं असतं आणि त्यातून तुम्हाला बरंचसं काही आतापर्यंत डोक्यामध्ये गर्दी झालेली असते. कितीतरी लकार, कितीतरी काय त्या नामांची टेबल्स आणि संधी समास, एवढी गर्दी आपल्याला बिलकुल काढून टाकायची. इथे तुम्हाला जी काही 3-4 वाक्यांचा शब्द, जो काही 3-4 शब्दांचं वाक्य असतं ते काही संधी करून वगैरे लिहायचं नसतं. असं अगदी एक सोपे सोपे मिनिमम 3-4 असं एसएससीचं म्हणणं आहे. एसएससीने खूप छान नियम दिलेले आहेत आणि ते बुकमध्येच दिलेले. सीबीएसईच्या बुकमध्ये मला असे काही नियम त्यांनी सांगितलेले दिसत नाहीत, पण एसएससीने सांगितलंय की प्रत्येक वाक्य हे निदान 3-4 शब्दांचं असावं. हो ना? नाहीतर काही काही मुलं घाबरून इतकी सेफ राहतात की अरे हा काही निबंध आहे असं म्हणायची वेळ होती. बालका खेलंती, बस. वृक्ष अस्ति. पर्वत अस्ति. खगा संती. अरे हे काय वाक्य आहे? 2 शब्दांचं वाक्य तर एसएससीला मान्यच नाही. आणि आपणही असा सुंदर प्रगल्भ निबंध लिहायचा आहे. त्यासाठी काय करायचंय, तर डोक्यातून एक शंका काढून टाका. आपल्याला बरेचसे शब्द हे त्या चित्रामध्ये जे काय आहेत त्या रिलेटेड माहिती असावे लागतात, पण आपलं निम्म काम क्वेश्चन पेपर करत असतो. क्वेश्चन पेपर मध्ये हे सगळे शब्द दिलेले असतात, म्हणजे जे हेल्पिंग वर्ड्स दिलेले असतात तुम्हाला. किती सोपं आहे का नाही. म्हणजे करता बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असतो. चित्रामध्ये कोणीतरी काहीतरी करतंय हे आपण सांगतो ना. त्यामुळे आपलं प्रत्येक वाक्य म्हणलं की करता आला, क्रियापद आला. त्यातले बरेचसे कर्ताचा रोल निभावणारे शब्द हे आपल्याला त्या मंजुषामधूनच माहीत होतात. किती सोपं झालं. आता एक क्रियापद आपल्याला हवंय की बेसिक वाक्य झालं जे मी तुम्हाला मगाशी म्हणले, बालका खेलंती, वृक्ष अस्ति. हे फार सोपं आहे. क्रियापद सुद्धा सोपं असं मी का म्हणते, तर इथे
क्रियापदामध्ये फक्त लट लकारच आपल्याला वापरायचा आहे, हो का नाही? ते सुद्धा आता इथे दिलेले आहेत बघा इथे. आपल्याला माहिती असले काय पाहिजेत शब्द. इथेच चुकतात हा बरीचशी मुलं. अस्ति का स्तः का संती हे माहिती असलं की तुम्ही फक्त एवढ्यावर पण मारून देऊ शकता खरोखर. असं नका करू. इतकं सोपं आणि इतका पण म्हणजे तुमच्याच भाषेत सांगते, बालिश निबंध नाही करायचंय आपल्याला. आपण खरं म्हणजे ह्याच्यावर आपण मिस्टेकलेस निबंध लिहू शकतो. अस्ति स्तः संती. पण तुम्ही विचार करा, वृक्षः अस्ति, बालकाः सन्ति किंवा काय वृद्धौ स्तः असा निबंध लिहिणार आपण. इतकं बालिश तर नाही लिहायचंय आपल्याला. मग अजून छान छान मॅच्युअर निबंध कसा लिहायचा ते आपल्याला बघायचंय, हो ना? बरं. मग तुम्हाला निदान अस्तिस्तः संती हे शब्द माहितीच पाहिजेत आणि इथे चूक करायचीच नाही. हे तर पटलं. तुम्हाला माहितीये मला वाटतं एव्हा ना सगळे स्टुडंट्स वगैरेच आहेत, स्टुडंट्स टीचर्स वगैरेच आहेत, पण तरी सांगते, एकवचनी करता असेल तर अस्ति, बालकः, वृक्षः, गृहम, नदी, अस्ति. पण द्विवचनी काही असेल, महिला नाही, महिले, महिला, महिले, महिला, हा महिले असेल तर तुम्ही चुकून सुद्धा अस्ति नका हो लिहू. एवढा विचार करून मुलांनी लिहिलंय, वृद्धौ, महिले, बालकौ किंवा बालकः च बालिका च असंही लिहिलं असेल, हो ना? पुरुषः च महिला च असं लिहिलं असेल. अशा वेळेला उगीच एक मार्क घालवू नका, अर्धा सुद्धा मार्क घालवू नका. अस्तिच्या जागी द्विवचनी करता असेल तर स्तः. आलं लक्षामध्ये? इथे उगीच घालवतात मुलं. आणि एकवचनी नाही, द्विवचनी नाही. बहुवचनी करता असेल तर आठवणीने आपल्याला संती लिहायचं आहे. डन. त्याच्या पुढे आता पुढे तुम्ही सारखं सारखं अस्तिच दहा संती एवढंच कसं हो लिहिणार? काहीतरी वेगळं ऑप्शन तर इथे दिलेलं आहे बघ. तुम्ही वर्तते, वर्तेते, वर्तन्ते असं लिहू शकता त्याच्याऐवजी. एकः वृक्षः अस्तिच्या ऐवजी एकः वृक्षः वर्तते. थोडे शब्द बदलून बदलून लिहा. आणि हे असं का करायचंय तर चित्रवर्णनम हे अगदी लगेचच येत असतं, पेपरच्या शेवटी शेवटी नाहीये. मग तिथे तुमच्याबद्दल इम्प्रेशन क्रिएट होतं एक्झामिनरचं. तुमच्याबद्दल एक विश्वास क्रिएट झाला पाहिजे. तो विश्वास, इम्प्रेशन सुद्धा उपयोगी पडणार आहे पुढच्या अख्ख्या पेपरसाठी. त्यामुळे चित्रवर्णन सुंदर लिहा, मॅच्युअर लिहा. दरवेळेला अस्तिस्तः संतीला ऑप्शनल तसं विद्यते, विद्यते, विद्यन्ते पण आहे. पण इथे मी एक लिहिलंय त्यातलं, वर्तते, वर्तेते, वर्तन्ते हे शब्द वापरा. तुम्हाला कळलंच असेल. किंवा चित्रामध्ये दिसत आहे असं लिहायचं असेल तर दृश्यते, दृश्येते, दृश्यन्ते ही क्रियापद नीट वापरा. ठीक आहे. मग आता तुमचं दोन वाक्य म्हणजे दोन शब्द हे वाक्यामधले तयार झाले असतील प्रथमेमध्ये. इथं लिहिलेलंच आहे, चित्रवर्णनम मध्ये करता कायम प्रथमेमध्ये असणारे. किती सोपं आहे म्हणजे. तुम्हाला प्रत्येक कितीतरी टेबल्सच्या प्रथमा तरी नक्की माहिती असतात तेव्हा ना. पुढचे एखाद्या वेळेस आपल्याला अजून करायचंय टीचर असं सांगाल, ते मी नीट करतो आणि उद्या सांगतो असं सांगाल. पण प्रथमेत मध्ये करता आणि कायम आपला लटलकार. आणि लटलकार म्हणलं की हे शब्द हे तुम्हाला हे नीट लक्षात ठेवा. दृश्यते, दृश्येते, दृश्यन्ते आत्मनेपद आहे. का आत्मनेपद आहे तेही मला वाटतं बरेच जण काहीतरी सांगतील की हे कर्मवाच्य आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइस म्हणलं की कायम आत्मनेपदीच. बर, पण आपल्याला ते फारसा विचार नाही करायचा. इथे पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा फार उपयोगी म्हणून घेतलेला आहे. इथे जे काही दिसतंय ते प्रथमेतच घालायचंय म्हणून तर लिहायचंय आपण. सोय पण आहे आणि दिसतं पण छान. त्यामुळे वृक्ष दृश्य, वृक्ष दृश्यते असं लिहायचंय आपल्याला.
कळलं? अस्तीला ऑप्शन सांगतायत. अस्तीच्या ऐवजी वर्तते लिहा किंवा दृश्यते लिहा. स्तःच्या ऐवजी वर्तेते लिहा किंवा दृश्येते लिहा. कधीतरी संती लिहा, कधीतरी वर्तनते लिहा, कधीतरी दृश्यंते लिहा. थोडं व्हेरिएशन येऊ दे, एवढं सांगायचं आता हा विषय होता. ठीक आहे. बर, पुढे आपण जाऊयात. आता आता जो काही शब्द आहे बालक खेळती असं लिहायच्या ऐवजी तुम्ही फक्त एक दिसतोय चित्रवर्णने, एक दिसतोय, दोन दिसतोय, असे काहीतरी असतील ना, मग पण तिथे मात्र नीट विचार करायला लागतो. हा, हे जे काही मी इथे शब्द दिलेले आहेत ना, ते लिंगाप्रमाणे बदलतात. तुम्हाला एव्हाना माहिती झालं असेल, 1 ते 4 हे जे शब्द आहेत ते लिंगाप्रमाणे बदलतात. ते तिथे पहिल्यांदाच दिलेत बघ. हवं तर लिहून घ्या. एक हो एका, एकम. मला वाटतं हे बऱ्याच जणांचं पाठ असेल. एक हो एका, एकम. द्वौ द्वे द्वे, त्रयः तिसरः त्रीणि, चत्वारः चतस्रः चत्वारि. हे खूप जणांनी पाठ केलेलं असतं. त्याच्याही पुढे हो नाही, एक नाही, दोन नाही, भरपूर आहे. म्हणून मग काय लिहायचं, तिथे चूक होऊ शकते. नैक आणि अनेक हे शब्द जे आहेत ना, ते सर्वनाम आहेत बरं का. त्यामुळे सर्वनामांसारख्याच पद्धतीने ते वापरायचे आहेत. पुल्लिंगामध्ये कसं आपण सहत ते म्हणतो, त्यालाच रायमिंग आहेत बघा सर्वनाम. ते, ते बरेचसे. यह येऊ ये, कह कहू के, सर्व सर्व सर्वे, अन्य अन्यौ अन्ये. ठीक आहे. इव्हन अजून एक राहिलं सांगायचं, अयम इमौ इमे, ते एते ये के सर्वे अन्ये इमे. ही सगळी पुल्लिंगी रायमिंग आहेत बघा. आणि त्यांच्याच राईम मध्ये हे पण अजून मिसळणारे नैके आणि अनेके मिसळणारे कारणच ते आहे सर्वनाम. कळलं? आता स्त्रीलिंगी असेल, तो जो काय करता असेल तो स्त्रीलिंगी असेल, तर इथे मात्र आपण एक हो न म्हणता एका म्हणणार. हे तुम्हाला आता माहितीये, एक हो एका एकम. त्यामुळे एका, द्वे, तिसरं किंवा चतस्रः असं आपण शब्द वापरणार. पण एक नाही, दोन नाही, चार नाही, भरपूर असतील तर मात्र नैके न म्हणता तिथे लिहिलेलंच आहे, नैके, नैकाः, नैकानी. त्यामुळे इथे खूप मुलं खेळत असतील, क्रीडांगणच आहे शाळेचं, खूप मुलं खेळत आहेत, मग तिथे नैके बालकाः खेलन्ति. मुलींची शाळा आहे, नैकाः बालिकाः खेलन्ति असं होईल. येतंय लक्षात? नैकेच्या ऐवजी जी स्त्रीलिंगीमध्ये नैका हा शब्द आठवणीने वापरा, नाही तर इतकं छान निबंध लिहिताय आणि आई ग कशाला लिहायला गेले तो शब्द, असं नको व्हायला. त्यामुळे काही काही शब्द आत्ताच नीट माहिती पाहिजे, जरूर वापरायचे पण केअरफुली. नैके, नैकाः, नैकानी. म्हणजे हे जर का फुलं असतील बागेमध्ये भरपूर, एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, भरपूर, नैके नाही, नैकाः नाही, नैकानी पुष्पाणि दृश्यन्ते. कळलं इथपर्यंत? आतापर्यंत प्रत्येक शब्दाचं एक्सप्लेनेशन केलंय. खूप फुलं दिसत आहेत असं छान लिहायचंय. तर एक बेसिक वाक्य, अजून आपण ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी या वाक्यांनाही दागिने चढवणार आहोत आणि वाक्य सुंदर करणार आहोत. पण हेही वाक्य काही चुकीचं नाहीच आहे, बरोबरच आहे. नैकानी पुष्पाणि सन्ति किंवा नैकानी पुष्पाणि दृश्यन्ते. आणि अनेक, नैक सारखाच अजून एक शब्द आहे, तो मात्र सर्वनाम नाहीये, शब्द आहे बहु. बहु शब्द हा विशेषण आहे. आणि विशेषण म्हणजे आता सर्वनाम हे पण विशेषणच असतं एक प्रकारचं, पण हे वेगळ्या प्रकारचं, हे गुणवाचक विशेषण आहे. ठीक आहे, किंवा संख्यावाचक असं म्हणू. तर बहु हा जो शब्द आहे तो मात्र मला चालवायचा असेल
तर पुल्लिंग स्त्रीलिंग मध्ये बहवः बहवः, दोन्हीकडे बहव. आणि नपुंसकलिंगामध्ये मात्र बहूनी बहूनी पुष्पाणि दृश्यन्ते, बहूनी गृहाणि सन्ति. खूप घरं आहेत नदीच्या शेजारी, असं काही म्हणायचं असेल तर बहूनी गृहाणि सन्ति. मला आता लक्ष वेधायचंय तुमचं ते बहूनी शब्दाकडे. बहूनी. आता मला ह्याचं कारण कोणी सांगेल का? बहवः बहवः बहूनी ही रूप का झाली बहु ह्या रूपाची? कोण सांगेल? पुल्लिंगामध्ये मी भानुप्रमाणे चालतो. हा, एकदम छान. बहु हे धेनू आणि विशेषण, वधूप्रमाणे. एकदम छान. बहु शब्द पडला विशेषण, विशेषण म्हणलं की 3 टेबल. हो ना? आणि त्यातलं मग आता हा झाला पुल्लिंगासाठी वापरायचा आहे, बहवः वृक्षाः असं म्हणायचंय. मग तो झाला उकारांत पुल्लिंगी शब्द. बहुशब्द तसा उकारांत पुल्लिंगी म्हणणार नाही, पण वृक्षाचं विशेषण असेल तर तो म्हणतो मी उकारांत पुल्लिंगी. त्यालाच विचारा, आता तू खूप मुली खेळतायत असं म्हणायचं असेल, मग तो म्हणतो मी उकारांत तर आहेच बहु, उकारांत स्त्रीलिंगी. मग खूप मुली म्हणायचं असेल तर बहवहच म्हणायचंय. का बरं बहवह म्हणायचंय? आता कुणाप्रमाणे चालणार आहे? धेनू प्रमाणे. धेनू. अगदी छान. मग इकडे होणार आहे धेनु धेनू धेनवः, त्याप्रमाणे बहवः बालिकाः केलं. आणि मग गृह आणि पुष्पाणीसाठी बहुनी होणार आहे, कारण आता कुणाप्रमाणे चालणार आहे त्यावेळेला? मधु. मधु मधुनी मधुनी. अगदी बरोबर आहे, तसं बहुनी. एकदम छान. मग आता पुढे आपण जाऊयात. त्याच्या पुढे सोपं का? 5-6 असं काही असेल तर आपल्याला लिंगाचा काही विचार करायला लागणार नाहीये. पंच वगैरे असंच, पंचषट वगैरे असंच म्हणायचं आहे. एकादश द्वादश बाकी चित्रवर्णनसाठी एवढं भरपूर झालं. 12च्या पुढे काही म्हणजे 12 सुद्धा तुम्ही असलेले काही मोजणार नाहीये. 12 जण दिसतायत वगैरे, त्यामुळे हे बास झालं. चित्रवर्णनला एवढं नॉलेज बास झालं. याची आता उदाहरणं दिलीत बघा इथे. एकः वृक्षः अस्ति, एका नदी दृश्यते. कळलं असेल मला. नदी स्त्रीलिंगी म्हणून मी एका म्हणली. नैके मेघाः दृश्यन् वर्तन्ते, बहूनि पुष्पाणि सन्ति. असं मी सगळं म्हणणार आहे. आता आपण बरचसं हे बघितलंय, झाड वगैरे वगैरे. अजून बाय द वे जाता जाता सांगते, गवत साठी शब्द पण आहे तृणम. हेल्पिंग वर्ड्स काही काही तुम्हाला एकदम समजूनच असतात बरं का, की हे तृणम काय सांगायचंय मुलांना, ते त्यांना माहितीच असणार आहे. पण तुम्हाला फार उपयोगी शब्द आहे, त्याच्यावर एक वाक्य होऊ शकतं हो. काहीतरी नॅचरल गोष्ट असेल तर, चित्रे सर्वत्र हरितम तृणम दृश्यते असं म्हणून एक वाक्य मिळतंय तुम्हाला त्याच्यात. त्यामुळे मुलांना सांगते काही काही शब्द विसरूच नका, कुठेतरी एक वाक्य होऊन जातं त्याच्यामध्ये. आता जाता जाता विषय निघालाय तर सांगते, एसएससी पण एक हुशार एसएससी एक काम केलेलं आहे. एक वाक्य तिने आधीच पुस्तकातच सांगितलंय, हे वाक्य चालणार नाही. कोणतं? मह्यम एतत् चित्रम अतीव रोचते. हे वाक्य कुणाकडूनच चालणार नाही. ओके, कारण सगळीच मुलं हे एक वाक्य पाठ करून लिहितील की जे सगळ्या चित्रांना लागू पडतं. सीबीएसई मुलं म्हणतात की आम्हाला असं काही सांगितलं नाही टीचर, मी लिहिणार आहे, बरं झालं सांगितलं असं मुलं माझी म्हणतात. पण मी सांगते बाबा की एसएससीनी तरी सांगितलेलं आहे, टेक्स्टबुक मध्येच सांगितलंय, हे वाक्य कट. बर, आपल्याकडे नाही मुलं ही वाक्य. तर हे वाक्य आपली बघा, जर का ह्युमन बिईंग्स असतील तिथे तर मुलं आहेत, मुली आहेत, वृद्ध आहेत, महिला आहेत बागेमध्ये असं म्हणायच्या ऐवजी तुम्ही काहीतरी ते क्रिया पण करत असणार ना. मुलं म्हणल्यावर खेळतच असणार, त्यानंतर वृद्ध म्हणल्यावर जनरल सांगते बसलेले असणार किंवा चालत असतील. ते काय क्रिया करतात ते लिहा. हो, म्हणजे इथे आपण अस्ति संती दृश्यन्ते
हे शब्द लिहायचे नाहीयेत असं सांगते तुम्हाला. जेव्हा क्रिया दिसत आहेत त्यांच्या, कोणीतरी खेळतंय, बसलंय, चालतायत, धावतायत, पक्षी उडतायत, क्रिया आहेत तर मग कशा पक्षी आहेत कशाला म्हणतात, उडतायत तरी म्हणा, वृद्ध आहेत कशाला म्हणता, बसलेत तरी म्हणा. त्यामुळे इथे तुम्हाला त्यांच्या क्रिया घालता येतील. उदाहरणं दिलीच आहे इथे बघा. एकः बालकः खेलती असं लिहा. एकः बालकः अस्ति नका लिहू, इथे खेलती लिहा. बर, पुढे एका महिला चलती वाचून दाखवते. द्रौ वृद्धौ उपविशतः अनेके खगाः, आणि आता मुद्दामून मी इथे घातलेला आहे शब्द. टीचर डयन्ते उड्डयन्ते काय लिहू? मी म्हणते प्लीज काहीच लिहू नका. ते आत्मनेपदी आहे तर डयन्ते शब्द बरोबर आहे. अनेके खगाः डयन्ते. पण मी म्हणते तुम्ही ते ऐन वेळेला कुठे लक्षात ठेवून डयन्ते आलं की आत्मनेपदी लिहायचंय, डयन्ते आलं की आत्मनेपदी, असं एक टेन्शन घेऊन जाऊच नका. तुम्ही तिथे विहरंती लिहा, जास्त छान दिसेल. मराठीत सुद्धा पक्षी उडतायत म्हणायच्या ऐवजी पक्षी विहार करतायत. अरे वा वा वा, छान वाटतंय ना ऐकायला. त्यामुळे तुम्ही त्याच्या नादालाच लागू नका. खरं तुम्ही आपलं विहरंती लिहा, ते छान वाटेल, उलट बघायला वेगळं दिसेल. अनेके खगाः विहरंती. मला वाटतं इथपर्यंत कळलं असेल. आपली बेसिक वाक्य तर तयार झाली. आणि आतापर्यंत आपण म्हणजे कर्ता क्रियापद याच्या ऐवजी त्या कर्त्याच्या अलीकडे काहीतरी एक ऍडजेक्टिव्ह आणलं. आणि आतापर्यंत ते ऍडजेक्टिव्ह म्हणजे न्यूमरल ऍडजेक्टिव्ह होतं, हो ना. अगदी व्याकरणात सांगायचं म्हणजे संख्यावाचक विशेषण आपण घातलं. माझं असं म्हणणं आहे की अजूनही काही विशेषण तुम्ही घालू शकता. संख्या विशेषण सुद्धा अजूनही एखादं गुणवाचक विशेषण वगैरे. विशेषणांमध्ये प्रकार आहेत. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, धातुसाधित विशेषण वगैरे. तर त्याच्यापैकी आपण आता इथे अजूनही त्याचं गुणवाचक विशेषण ऍड करू शकतो. म्हणजे काय बाबा, फार मला तुम्हाला टेन्शन नाही द्यायचे, सोपं करून सांगते. व्हॉट एल्स देन यू कॅन ऍड ऍडजेक्टिव्हज अँड ऍडवर्ब्स. अरे हो, मी आता 3 विशेषणं सांगितली ना. 4 विशेषणं आहेत, 3 सांगूनच टाकली. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, धातुसाधित विशेषण, तक तव तू तुम्हाला माहितीये, आणि सर्वनाम हे पण विशेषणच आहे, सार्वनामिक विशेषण. असे 4 प्रकारचे. बर, मग काय तर ऍड ऍडजेक्टिव्हज अँड ऍडवर्ब्स. व्हाय? टू मेक द सेंटेन्स मोर मॅच्युअर, लॉंगर. मग आता बघा कसं, तर इथे दिलेलंच आहे. खगाः विहरन्ति, हे तर मान्य आहे. मग लिहा बहवः खगाः किंवा विविधाः खगाः. हे मी आता ऍड करते. बहवः खगाः, विविधाः खगाः. नीले आकाशे, कुठे तेही सांगून टाका. विहार करतायत, मग कुठे? आकाशे. मग आकाश म्हणजे काय? निळच असणार आहे. आणि लिहिलं तर काही फरक नाही पडत आहे. अहो नाही, निळं नाही वाटत, असं नका म्हणू. नीले आकाशे लिहिलं तर काही कोणी तुमचा मार्क कट नाही करणार. बहवः खगाः नीले आकाशे, आणि अजून एक ऍडजेक्टिव्ह आनंदेन विहरन्ति. अरे काय मस्त झालं की एक वाक्य, हो ना. त्यामुळे अशी काय केलं मी, खगाः विहरन्ति हे फक्त अजून जास्त ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब्स ऍड करून वाक्य अजून मोठं केलं, छान केलं. असंच सगळीकडे करायचंय आपल्याला. पुढे काय लिहिलेलं आहे, बालकः खेलन्ति. मग त्याच्याऐवजी बालकाः, त्याच्याही ऐवजी नैके बालकाः पण चालेल, ते मी लिहिलं नाहीये इथे. बालकाः किंवा चत्वारः बालकाः असं काहीच नाही. बालकाः विशाले क्रीडांगणे आनंदेन खेलन्ति. बस, ठीक आहे. त्याच्या पुढे वाचले किती बघत होते. ऍड
आता ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब्स ऍड केले ही एक पद्धत वाक्य छान मोठं करायची. अजून काय करू शकू, मला नाही आठवलं टीचर काय ऍडजेक्टिव्ह घालायचं, मला काही कळलं नाही, असं पण होऊ शकतं ना. मग अशा वेळेला अजून एक आयडिया आहे आपल्याकडे. खूपशी मुलं तुम्ही वापरता सुद्धा, खूपशी मुलं तुम्ही तिथे लिहिता चित्रे, चित्रे बालका केलं, तेच तेच लिहितात, पण चित्रे बालका केलंती, चित्रे नदी दृश्यते. तर इथे दिलंय का मी ते आता, एक मिनिट इथे खाली लिहिलंय बघा. इथे चित्रे लिहा, चित्रेच्या ऐवजी एतस्मिन चित्रे लिहा, कधीतरी अस्मिन चित्रे लिहा, किंवा अजून एक सुंदर शब्द चित्रे अस्मिन, फक्त त्यांचा क्रम बदलला, अस्मिन चित्रेच्या ऐवजी चित्रे अस्मिन केलं की त्याचा लगेच एक संधी, त्याला आपल्याकडे नाव आहे, पण याला तुम्हाला आता एखाद वेळेस नाही कळणार, केपी वाला संधी म्हणतो. के अपी केपी, केपी वाला संधी. हे मी सगळं याच्यामध्ये सांगणार आहे तुमच्या वासंतिकामध्ये 11 ते 22. केपी वाला संधी आहे हा. आपण चित्रे अस्मिन चित्रेस्मिन करू शकतो. आणि एक शब्द म्हणजे चित्रेस्मिन बालकाः खेलन्ति, अस्मिन चित्रे खगाः दृश्यन्ते, असं काहीतरी आपण तिथे हे 2 शब्द ऍड करा हो. म्हणजे ते 2 तर असणार आहेत कर्ता क्रियापद, आणि हे 2 सोपं झालं. 4 शब्दांचं वाक्य छान दिसतं हो निदान. त्यामुळे अगदीच नाही सुचलं तर एतस्मिन चित्रे नक्की लिहा, किंवा अस्मिन चित्रे, असं यातलं काहीही लिहा आणि वाक्य थोडस तरी मोठं करा. हो, हे कळलं. चित्रातच असणार आहे हो, काहीतरी असलं तरी हे सगळ्याला लागू आहे एतस्मिन चित्रे. पण ते सगळीकडे कसं लिहिणार, तेव्हा तुम्ही त्याच्या रिलेटिव्ह लोकेशन्स, रिलेटिव्ह पोझिशन्स दाखवू शकता. कसं काय, तर चित्रामध्ये जे काय आहे ते काहीतरी कशाच्या तरी उजवीकडे, डावीकडे, पुढे, मागे असणारच आहे ना. आणि ते सांगण्यासाठी व्याकरणाने एक कृपा केली आपल्यावरती. ह्या सगळ्या शब्दांना मी आता सांगणार आहे, ह्या सगळ्या शब्दांना षष्ठीचीच अपेक्षा असते. कोणत्या शब्दांना? पुरतः, पृष्ठतः, दक्षिणतः, वामतः, उपरी, अधः किंवा समीपे. समीपेला अजून 2 शब्द आहेत समानार्थी, समीपे, निकटे, पार्श्व. आपला एक फॉर्म्युलाच आहे एकत्र, मी तर पटकन म्हणून दाखवते आता तोच. पुरतः, पृष्ठतः, दक्षिणतः, वामतः, उपरी, अधः, समीपे, निकटे, पार्श्वे, षष्ठी. आलं लक्षात? असे आपले फॉर्म्युले भरपूर आहेत. त्यामुळे सोप्पं 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 झालंय सगळं संस्कृत. मग मुलं खेळतायत पाठीमागे घर, गृहस्य पुरतः बालकाः खेलन्ति, गृहस्य पुरतः क्षेत्रम् अस्ति, गृहस्य पृष्ठतः वृक्षाः सन्ति, असं तुम्ही सांगू शकता. किंवा नदीच्या शेजारी, नद्याः समीपम गृहं दृश्यते, नदीच्या जवळ घर आहे, घरासमोर मुलं खेळत आहेत, घराच्या मागे झाड आहेत, किंवा चित्रात पाठीमागे पर्वत आहेत. एतस्मिन चित्रे पृष्ठतः, इथे रिलेटिव्ह काही नाही, घराच्या पाठीमागे असं नाही. एतस्मिन चित्रे पृष्ठतः पर्वताः दृश्यन्ते. फक्त पर्वत हे माहिती आहे आपल्याला, काहीच म्हणजे आता मला वाटतं एव्हाना नक्कीच लक्षात आलं असेल की आता ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाहीये, आणि ह्याच्यात अर्धा मार्ग कुठेच जाऊ शकणार नाही. हेल्पिंग वर्ड्स तर बरेचसे आपल्याला दिलेले असतात, त्यातला एखादा नाही कळत मुलांना, मी समजू शकते. एखादा कळला तर म्हणजे कॉमन सेन्सने पण कळतो की याचा अर्थ हाच असणार आहे. एखादा तुम्हाला तिथे नाही कळला तर सोडून द्या. अदरवाईज सुद्धा आपण विविध प्रकारे चित्रवर्णन करू शकतो. मुलं तर म्हणतात टीचर आमचं क्लासमध्ये चित्रवर्णन सगळं तयार झालेलं असतं, ते फक्त जाऊन तिथे थोडंफार फरक करून आम्ही तिथे लिहित असतो म्हणून. अगदी खरंय, चित्रवर्णन बऱ्याच ठिकाणी म्हणजे पत्रलेखन काही काही ठिकाणी असे मार्क जाऊच शकत नाही, मुलाच कुठेच जाऊ शकत नाही. बर,
मग उदाहरणं तिथे दिलेली आहेत बघा. एकम गृहम दृश्यते, गृहस्य समीपे वगैरे दिलेले. एतस्मिन् चित्रे एकम सुंदरम गृहम दृश्यते. झालं का नाही? सुंदर वाक्य तयार झालं. आता इथे एक छान लक्षात ठेवायचंय म्हणून इथेच दिलेलं आहे आठवणीने. सुंदर पुल्लिंगासाठी, सुंदरी स्त्रीलिंग, हे महत्वाचं सांगायचं. सुंदर सुंदरी सुंदरम. मराठीमध्ये तुम्ही म्हणाला हो सुंदराबाई असतं की मुलीचं नाव असतं, सुंदरा म्हणा, त्यामुळे गाडी बिणी पण आहेत छान छान. तर नाही नाही नाही, ते संस्कृतमध्ये ती सुंदरीच असायला लागते. ओके, सुंदर सुंदरी सुंदरम हे लक्षात ठेवायच्या ऐवजी मनोहर हा शब्द छान आहे. मग तो देवमाला किंवा नदीप्रमाणे चालेल. बर, त्यानंतर एतस्मिन, त्यामुळे सुंदर सुंदरी स्त्रीलिंग इकारांत आहे, ते छान लक्षात ठेवा. नाहीतर रमणीय रम्य रमणीय अजून सोपे झाले. रम्य रम्या रम्य, रमणीय रमणीया रमणीय. आणि दीर्घ आठवणीने करा तिथे. रमणीय आणि दीर्घ, रम्य हे शब्द वापरा. पण चुकून सुंदर शब्द घातला, कारण मराठीमुळे सवय झालेली असते ना, तर तिथे सुंदरी शब्द लिहायचा लक्षात ठेवा. आणि मग आता ही झाली विशेषणांबद्दल सांगत होते ना, सुंदर घर. मग तसं आता झाड असणार आहे तर झाड हिरवच असणार आहे. त्यामुळे कधीतरी वृक्ष लिहायचं असेल तर हरित वृक्ष लिहूनच टाकायचं. आकाश लिहायचंय, मग नुसतं आकाशे खगा विहरंतीच्या ऐवजी नीले आकाशे लिहूनच टाकायचं. त्यानंतर तृणम, गवत दिसतंय चित्रामध्ये, ब्लॅक अँड व्हाईट आहे म्हणून काय झालं, गवत दिसतंय म्हणजे हिरवच असणार. हरितम तृणम हे लिहूनच टाकायचं. ठीक आहे. सो कीप इन माइंड की अनेके अनेकाः अनेकानी, नैके नैकाः नैकानी, बहवः ते वरती सांगितलेलं आहे, पण इथे चुकून नका. आणि मग आता ह्या नियमांनी आता एक चित्रवर्णन एखाद दोन करून दाखवलेली आहे. हा, आता पुन्हा चित्रवर्णन बद्दल बरंचसं आपण सांगितलं. स्टार्टिंग सेंटेन्स हे ओव्हरऑल पिक्चर बद्दल असायला लागतं. दिसलं चित्र की हा अमुक करतोय तो अमुक करतोय तो अमुक करतोय असं सांगायच्या ऐवजी स्टार्टिंग सेंटेन्स शुड डिस्क्राईब द ओव्हरऑल पिक्चर. इथे आपलं एक वाक्य ठरलेलं आहे. मुलांना तर पाठ आहे. आज माझ्या स्टुडंट्स पैकी काही असतील तर ती आता बोलत नाहीये, किंवा मुलांना सांगितलंय तुम्ही 100 वेळेला ऐकलंय, तुम्ही नाही ऐकलं तरी चालेल. म्हणून मग बिगिनर मुलंच कोणी आली असतील तर नेहमीच्या मुलांना सांगितलंय तुम्ही खूप वेळा ऐकलंय. काय आपला फॉर्म्युला आहे जणू काही. एतत् चित्रम षष्ठी असती ते म्हणतात मुलं म्हणतात हो टीचर आम्हाला माहिती आहे, सुरुवातीला एतत् चित्रम षष्ठी असती लिहायचंय आणि मग बाकीचे वाक्य लिहायचे. याचं कारण काय माहितीये का, आतापर्यंत खूप वेळेला आपण एतस्मिन चित्रे चित्रेस्मिन वगैरे लिहिलं. त्यामुळे पहिलं वाक्य पुन्हा व्हेरिएशन येण्यासाठी ह्या चित्रात बाग दिसतीये असं नका लिहू, एवढंच. एतस्मिन चित्रे उद्यानम दृश्यते हे नका लिहू पहिलं वाक्य. व्हेरिएशन. एतत् चित्रम उद्यानस्य अस्ति, एतत् चित्रम ग्रंथालयस्य पाठशालायाः प्रदर्शिन्याः, प्रदर्शिनी विज्ञान प्रदर्शिन्याः अस्ति. एतत् चित्रम. किती सोपं आहे लिहायला, पण नाही हो, तिथे सुद्धा मार्क जाऊ शकतो. कुठे जाऊ शकतो सांगते आता. चित्रम लिहिताना पायमोड का म लिहायचा का अनुस्वार लिहायचा, हा नियम आपल्याला त्या ऍक्च्युली चित्रवर्णन भर वापरायचा आहे बरं का. काही काही मुलं तर अशी, पूर्वी आठवतंय एक मुलगी शाळेमध्ये बहुधा खूप धाक दाखवला होता. म वाला काही आलं की ती अशी शॉक लागल्यासारखी थांबायचीच, अशी पेन मागेच घ्यायची. पुढे काय शब्द आहे म्हणून विचारायची. चांगली सवय. तुम्हाला तो एक नियमच घालून दिलाय ना की म च्या पुढे व्यंजन असेल तर अनुस्वार, बस. म च्या पुढे याच्यापैकी काहीच नसेल, व्यंजन नसेल म्हणजे काय असू शकतं, स्वराने चालू होणारा शब्द असू शकतो.
उदाहरणार्थ सांगते, एतत् चित्रम उद्यानस्य अस्ति. इथे तुम्ही एतत् तर लिहाल, इथे लिहिलेलं आहे एतत्, तर पायमोडका. चित्रम लिहिताना अनुस्वार तिथे दिलाय मी, निसर्गस्य, न व्यंजने, निसर्गस्य, विद्यालयस्य, पाठशालायाः, तुम्ही चित्रमवर अनुस्वार द्यायचा आहे. पण ती सवय लावून घेऊ नका, कारण नेमकं उद्यान असायची आणि अशा वेळेला एतत् चित्रम पायमोडका आणि उद्यानस्य असं लिहायचंय आणि पुढे असती. कळलं का नाही? एतत् चित्रम षष्ठी असती असं आपल्याला लिहायचंय, पण तिथे हे एक नीट छान लक्षात ठेवायचं आहे. याचं दुसरंही एक कारण आहे. कारण इथे स्त्रिय करायचा असेल ना तर फार सोपं काम होतं. तो जो शब्द आहे उद्यान आणि विद्यालय, विद्यालय पडला पुल्लिंगी, उद्यान पडला नपुंसकलिंगी, पण स्त्रिय काय दोघांना एकसारखाच लागतो. त्यामुळे तुम्हाला विचारच करायला लागणार नाही. नाहीतर काय लिहिलं असतं, एतस्मिन् चित्रे विद्यालयः दृश्यते लिहायला लागलं असतं, एतस्मिन् चित्रे उद्यानम दृश्यते लिहायला लागलं असतं. सोपं झालं. षष्टी करायची आपली, पण सगळीकडे सिंह नसतो. आकारांत असेल तर याहा, इकारांत असेल तरी याहा पण जोडून, प्रदर्शिन्याहा असं. ठीक आहे. आणि मग बाकी आता तुम्हाला माहितीच आहे, एतत् चित्रम निसर्गस्य अस्ति. पुढे काय काय लिहिलंय, एक ऑप्शन दिलाय, हे काही चुकीचं नाहीये. एतस्मिन् चित्रे निसर्ग दृश्यते, हे काही चुकीचं नाहीये. पण पुढे बघा, आता एकीकडे हे उदाहरणच दिलेली आहेत. पर्वतस्य पृष्ठतः सूर्य उदयति, उदयति चालेल, उदेति चालेल. पुढे एतस्मिन् चित्रे एका नदी वहति, नद्याः समीपे एकं गृहम् अस्ति किंवा वर्तते किंवा दृश्यते. मला वाटतं आता हे सगळं सांगितलंय, उदाहरण चाललेलं आहे. गृहस्य पृष्ठतः द्वौ वृक्षौ स्तः, नीले आकाशे शुभ्राः मेघाः सन्ति. शुभ्र, श्वेत, धवल काही पण लिहा. सरस्वतीच्या स्तोत्रामध्ये हे तिन्ही शब्द आलेत, हो ना. या कुंदेमध्ये 3 समानार्थी शब्द आपल्याला शिकायला मिळतात, श्वेत, शुभ्र, धवल. बर, मग नीले आकाशे शुभ्राः मेघाः सन्ति, आकाशे विविधाः खगाः आनंदेन विहरन्ति, सर्वत्र हरितं तृणं, एकदम नंबर 1 वाक्य, सर्वत्र हरितं तृणं दृश्यते. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण 8 वाक्य केली की जिथे तुम्हाला मिनिमम 5 करायचे असतात. बाकी आता मला वाटतं हे ह्याच्यात काही नवीन आहे का बघूयात. स्टार्टिंग सेंटेन्स हॅज टू बी एतत् चित्रम वगैरे वगैरे. नदी तीरस्य जे काय असेल ते लिहायचंय. आता हे चित्र वेगळं आहे. मगाशी मला वाटतं निसर्ग चित्र होतं, आता उद्यानाचं चित्र डिस्क्राईब केलेलं आहे. इथे हा फॉर्म्युला पण दिलाय आपला, एतत् चित्रम षष्ठी असते. पुढे चित्रस्य वामतः, इथे अजून एक वेगळं आहे बरं का. घराच्या डावीकडे, घराच्या उजवीकडे, त्याच्या आधी चित्राच्याच उजवीकडे किंवा चित्रे वामतः असंही चालेल ना खरं म्हणजे. मी चित्रस्य आता त्याच्या ऐवजी चित्राच्या डावीकडे चालेल, पण चित्रे वामतः हे मी जास्त सजेस्ट करेन. चित्रे वामतः त्रयः बालकाः पादकन्दुकं खेलन्ति, फुटबॉल पादकन्दुकं. चित्रस्य मध्यभागे, कुठे मला काही सांगता नाही आलं, चित्रात डावीकडे नव्हतं उजवीकडे, मध्यभागे. चित्रस्य मध्यभागे एका बालिका चित्रम रचयति किंवा आलिखती असे शब्द आहेत. शी इज ड्रॉइंग अ पिक्चर, चित्रम आलिखती. चित्रस्य दक्षिणतः द्वौ वृद्धौ दीर्घासने बेंच उपविशतः वार्तालापं कुरुतः च. हा कुरुतः मधला रू ह्रस्व आणि दीर्घ वेगळा असतो बरं का. इथे तुम्हाला दिसतोय हा ह्रस्व आहे, बघून घ्या. रू ह्रस्व आणि रू दीर्घ कसा असतो, सुरुवातीलाच गाठ काढायची, त्याचा फ्लो आपोआप र पासून लांब जातो. ह्रस्व काढायला लागलं तर बघून घ्या
र कडेच त्याचा फ्लो जातो उकाराचा. पण तुम्ही गाठीने सुरुवात करा, आपोआप तो दीर्घ होईल. ठीक आहे, पुरुता. हा, पुढे काय? एकस्य वृक्षस्य अधः द्वे बालिके खेलतः. तथाच, तसंच म्हणतो ना, तसंच अन्य द्वे बालिके. अन्य हे पण सर्वनाम आहे. ठीक आहे, अन्य, इतर हे सर्वनाम आहे. अन्ये द्वे बालिके दोलायाम उपविशतः. दोला झोपाळा. चित्रेस्मिन किंवा अस्मिन उद्याने, वेगवेगळं काही पण लिहू शकतात. सर्वत्र हरितं तृणं दृश्यते. उद्यानस्य वातावरणं सर्वदा रमणीयम् अस्ति. चित्रवर्णनम बद्दल हे सगळं सांगून झालेलं आहे. तुम्हाला काही शंका आहेत का? चित्रवर्णन करता येईल सगळ्यांना आता. आता तुम्हाला मला माझ्या या ऍक्टिव्हिटी बद्दल किंवा काही क्लास बद्दल काही विचारायचं असेल. नवमीला काहीतरी प्रश्न विचारायचा. हो हो, विचारू दे. बाई, आपण भवती, भवत, भवंती पण वापरू शकतो ना वर्त ते दृश्य त्याच्या ऐवजी. भवती अवॉइड करायला सांगते, कारण भवतीला दोन अर्थ आहेत. भवतीचा बिकम्स असा पण एक अर्थ आहे. भवती म्हणजे असती, भवती इज इक्वल टू असती समटाइम्स. किंवा बघा ना, बालः कालेन तरुणः भवती, तरुणः कालेन वृद्ध भवती, असा अजून एक अर्थ आहे त्याला, बिकम्स. त्यामुळे मी भवती मुलांना जरा अवॉइड करायला सांगते. पण लिहिलं तुम्ही भवती तर ते काही रॉंग देणार नाहीये. अजून विचारायचं होतं मॅडम. तृणम हा शब्द तृणम, तृणे, तृणानी असा चालतो, म्हणजे नपुंसकलिंगी शब्द काय आहे. सुंदर प्रश्न आहे हा. या प्रश्नाचं उत्तर एक असतं हा, म्हणजे फारच छान प्रश्न आहे. जी अनकाउंटेबल नाउन्स आहेत ना, कुठली कुठली आहेत? तृणम पण आहे. आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सगळीकडे गवत आहे. खूप असेल तर आपण काय गवत नाही म्हणत. कुठे कुठे येतं हे? तर हे आता तृणम हे एक उदाहरण. त्यानंतर धान्य असेल, खूप तांदूळ आहे तर आपण काही त्याचं बहुवचन नाही करत. त्यामुळे धान्य, लिक्विड, खूप चहा आहे, पिंपामध्ये भरपूर चहा आहे असं म्हणायचं असेल तरी चहा चहाच राहतो. त्यामुळे लिक्विड थिंग्स, मटेरियल, गोल्ड, सिल्वर. त्यानंतर धान्य किंवा मग असे काही वेगळे शब्द, तृणम वगैरे काहीतरी, वाळू बिळू, असे जे काही शब्द आहेत ना, ते आपण त्यांना अनकाउंटेबल नाउन्स म्हणतो. आणि ते मराठी आणि इंग्लिश मध्ये आपण सिंग्युलर मध्ये वापरतो. संस्कृत मध्येही दोन वाटा आहेत तिथे. संस्कृत मध्ये नॉर्मली सिंग्युलर मध्ये वापरतात. सर्वत्र हरितम तृणम दृश्यते. तृणम तुम्ही तृणानी म्हणायचंच नाही का? तर मराठीमध्ये तुम्ही म्हणाल नाही, गवतं नसतं म्हणायचं, है ना, तांदूळ नसतं म्हणायचं, चहा चहे असं नसतं, असं काही नाही म्हणायचं. मराठीसाठी बरोबर आहे, इंग्लिशसाठी बरोबर आहे. संस्कृतमध्ये अजून एक त्याला दुसरा नियम आहे. तुम्हाला जेव्हा विपुलता, वैपुल्य, प्लेंटिनेस असं दाखवायचं असेल तर या शब्दांची बहुवचनं करतात. मग आपल्याला धड्यांमध्ये पण संपदः शब्द आहे बघा. संपद, संपदौ, संपदः, खूप संपदा असं म्हणायचं असेल तर संपदः दिसतं तिथे. तृणम, तृणानी, भुक्त्वा तृणानी शुष्काणी, तिथे तृणानी का म्हणलंय? ते काही रॉंग नाही येते. खूप भरपूर, आपलं खूप भूक लागली तर खूप भरपूर गवतच खाऊन, पित्वा तोयम जलाशयात वगैरे. तर इथे प्लेंटिनेस दाखवायचा असेल तर सगळ्या अनकाउंटेबल नाउन्सचं प्लुरल करायचं असतं. तर मग तृणानी संती असं लिहायचं का? मला वाटतं की सगळीकडे हिरवं गवत आहे असं आपण जनरल म्हणू आपण. म्हणजे खरंच ते फारच वाढलेलं असं अगदी वाटत असेल तर लिहा, पण मला नाही वाटत. चित्रवर्णन मध्ये अगदी असं खूप खूप गवत ते असं 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 नाही काढणार असं वाटतंय मला. त्यामुळे इथे आपलं जनरल तृणमच शब्द सुटेबल होईल. बरं, धन्यवाद ताई. हे सगळे बारकावे आहेत ना, हे आपल्या 11 ते 22 मध्ये मी सगळे कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्याबद्दलही मला एक सांगायचंय
हे बघा, आता 9 तारखेला चित्रवर्णनम आहे. उद्या हेच आहे सगळं, इंग्लिशमध्ये सांगणार आहे. त्यानंतर 23 आणि 24 तारखेला मुलांना विभक्ती, मुलांना वाटतं टीचर ती टेबलमध्येच आम्ही गार होऊन जातो. ते देवाचं टेबल, वनाचं टेबल, वरचेवर भरच पडतो. 9वीत अजून 10वीत अजून असं. पण ती टेबल्स पाठ करायला सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स आणि पुन्हा मग ते समासाने मुलं जरा अजून संधी आणि समास त्यांनी पण मुलांना त्याच्यातच सगळा जीव गुंततो त्यांचा आणि मग काय काय राहून जातं. तर ते सगळं फार इझी आहे खरं म्हणजे. तर ते सगळं सांगणार आहे 23 आणि 24 तारखेला. तेव्हा SSCच्या मुलांना तर जास्त गरज असते, कारण जे काही इथे क्लास वगैरे घेणारे टीचर्स असतील किंवा शिकवणार त्यांना माहितीच असेल की तो एक 8 मार्काचा प्रश्न आहे ना, त्याच्यावर पण मुलं फार खूप वरीड असतात, मुलं चिंतेमध्ये असतात. सो तो विषय आहे 23-24 मधले जे दिवस आहेत म्हणजे 11 ते 22. कळलं? उद्या म्हणजे सोमवारपासून 2 आठवड्यानंतरच्या शुक्रवारपर्यंत, मध्ये शनिवार रविवार नाही. 11 ते 22 मध्ये मी हे सगळं तुम्हाला 10 सेशन्स मध्ये सांगायला प्रयत्न करणार आहे की जे सगळं तेच सगळं असतं संस्कृत अस्वम मध्ये. थोडं जास्ती असेल संस्कृत अस्वम ऍक्टिव्हिटीमध्ये. ती जुलैमध्ये आहे आपली. 16 सेशन मध्ये सगळं संस्कृत असं नाव आहे त्या ऍक्टिव्हिटीचं. पण तुमचं बरंचसं काम झालेलं आहे. इथे माझ्याकडे जे स्टुडंट्स आहेत त्यांना बरंचसं माहिती आहे लकार कुठला वापरायचा. त्यामुळे मला तरी वाटतं की मी सक्सेसफुली हे 10 सेशन्स मध्ये सांगू शकेन. आणि त्यासाठी ही पुढची ऍक्टिव्हिटी आहे. तिथे हे सगळं आपलं येणारच आहे. हे संपदा आता बोललो ना आपण, तृणानी वगैरे वगैरे असं. तर हे मला आता सांगायचंच होतं. ती ऍक्टिव्हिटी पेड आहे, त्यामुळे त्याचं मी सगळे डिटेल्स कसं पेमेंट करायचं अशी फार पण नाही फी ठेवणार आहे ऍक्च्युली. आणि तुम्ही जर का पुढे संस्कृत अस्वम मध्ये ऍड झालात तर तेवढी मायनस करून पुढची भरायची आहे अशी. सो हे सगळे मी डिटेल्स सांगते आता या ग्रुपवरती. माझं मीच पहिले ठरवते. पेमेंट कसं करायचं तेही, कुठे करायचं तेही मला जरा अजूनही आहेत बऱ्यापैकी सांगतात मला माझे, कारण एवढं मी फक्त पेमेंटच्याच वाईज म्हणजे. अदरवाईज हे सगळं आपलं माझ्या मुलांना शेअर्ड असतं. हे सगळं शेअर करायला मला काही प्रॉब्लेम नाही. हे मटेरियल सगळं मिळणार त्या सेशन्स मध्ये. आणि पुन्हा तुम्हाला संस्कृत अस्वमला यायचं असेल तर हे आज मला माहिती सांगायची होती माझी. ठीक आहे. काही विचारायचं अजून तुम्हाला? हा, एक विचारू मी. हो हो. हा, मगाशी आपण कुरुत मध्ये बोललो ना, पहिला रू आणि दुसरा रू तो कुठे वापरायचा असतो, असं काही नियम आहे? कुरुत गुरु गुरु गुरवा. हा, इथे रू येतो बघा. तरु हा, तरु तरवा. इथे तर येतो. म्हणजे मला पहिलं हेच आठवलं आता. अजूनही असू शकेल. हा, इथे तुम्हाला टेबल मध्येच दिसेल, प्रिंटेड मध्येच दिसेल बघा. हो, बरोबर बरोबर. ओके ओके, धन्यवाद. गुरु न हत्वा हि महानुभावान. गुरून, भानुम भानू भानून, तसं गुरुम गुरु गुरून, गुरुनाम. आता जाता जाता हेच सांगते. तो नाम प्रत्यय आहे ना, देवानाम, कवीनाम, मालानाम. नाम प्रत्ययाच्या अलीकडचा जो स्वर असेल तो पुन्हा अजून एक महत्वाचं स्वरांत शब्द असतील, म्हणजे अकारांत पासून ऋकारांतपर्यंत स्वरांत शब्दांच्या बाबतीत दीर्घच असतो. व्यंजनांतच्या बाबतीत नाहीये. तिथं तो नाम प्रत्ययच नाही, तिथे आम प्रत्यय. बरं, नाम प्रत्ययाच्या अलीकडे नेहमी बघा तुम्हाला दीर्घ शब्द सापडणार आहे. दीर्घ, देवानाम, मतीनाम, गुरुनाम. त्यामुळे गुरुनाम आणि गुरूंमध्येही रू दीर्घ येतो. ठीक आहे. हे मी आता प्रेझेंट केलेलं काढून टाकते. काही विचारायचंय? नाही, काही नाही, पण छान समजला हा विषय. छान सांगितलं छोटी ताई छोटी तुम्ही. खूप खूप धन्यवाद. खूप सोपं करून सांगितलं पण खरंच. थँक्यू. ते नाही लक्षात आहे. सो थँक्यू व्हेरी मच. छान कळलं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ऐकून पण खूप छान वाटतं असं की लोकांना आवडलंय किंवा उपयोग झालाय असं. मुलांना खूप सोप्या शब्दात आणि छान सांगितलं. आपल्याला माहित खूप असतं धन्यवाद. लिहिताना विभक्ती म्हणा काही हे चुकतात,
तर ते छान हो सांग. हो. ते बिनचूक कसं करायचं त्यासाठी आपल्या आहेत ना टिप्स, की कुठे कुठे नीट ध्यानावर ध्यान जागेवर ठेवायचं हो बरं. त्यासाठी. आता मला वाटतं काही काही जणांना अडकवून ठेवायच्या ऐवजी कोणाला लिव्ह करायचं असेल तर लिव्ह केलं तरी चालेल. हा, आणि काही शंका असतील तरी मी आहे इथे आता. तर उद्या हेच असणार आहे ना परत इंग्लिशमध्ये. उद्या मी हेच सगळं सांगणार आहे, फक्त इंग्लिशमध्ये. ओके ओके चालेल. जमलं तर मी जॉईन ओके. करीन, नाही तर मग आता 23ला करीन. 23-24. चालेल. हा, करेक्ट करेक्ट. 23-24 वेगवेगळे सेशन आहेत मात्र. अच्छा 2 वेगळे आहेत. बरं बरं. हा, 23च्या पुढचं म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 आहे. ओके ओके चालेल चालेल. ओके धन्यवाद. म्हणजे 23 आणि 24ला दोन्ही दिवस वेगवेगळेच विषय आहेत. हो हो हो. म्हणजे मी ते विभक्ती, संधी, समास हे सगळं 2 दिवसांमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे. तिथे SSCच्या मुलांना खरं उपयोगी पडणार आहे ते. कारण संधी समास जास्त करून CBSE जास्त तुम्हाला माहिती पण असेल मला वाटतं. SSC ला ठराविक पाठ केले तरी चालतात तेवढे. बरोबर. पण विभक्तीसाठी SSC ला महत्व आहे. कारण SSC ला केवढे तरी टेबल्स आहेत पाठ करायला, तेवढे CBSE ला पळवाट आहेत. तालिकापूर्तीम करू तर मोठाच प्रश्न आहे तो. बरोबर, अगदी बरोबर. मॅम खूप छान वाटलं. मी क्लासेस घेते म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनातनं कसं सांगावं हे अगदी कळलं. म्हणजे मला अगदी तेच अपेक्षित होतं की विषय कळलेला असतो, आपल्याला कळत असतं की हे लिहायला पाहिजे, पण हे मुलांना कसं समजावून सांगायचं हे तुम्ही खूप छान सांगितलं. त्यामुळे मी खरं रजिस्ट्रेशन मध्ये 23-24 तर नोंदवलं नव्हतं, पण परत मी त्याच्यावर पोल करीन आणि 23-24ला पण नक्की जॉईन होईन. ही सेम लिंक आहे अहो. 9-10-23-24 हो हो आहे. ग्रुप आहे. हा, बरोबर आहे बरोबर आहे. पण मी सांगतेय फक्त की एक आजचा एक अंदाज घेऊ आणि बघू असं म्हटलं होतं. पण हा. मला खरंच खूप छान वाटतंय की मुलांच्या दृष्टिकोनातनं त्यांना समजावून सांगण्यासाठी काय काय करणं, शिक्षिका म्हणून काय सांगणं आवश्यक आहे हे तुमच्याकडनं खरंच खूप छान कळतंय. त्यामुळे 23-24च्या सेशनला पण मी जॉईन होणार आहे नक्की. नक्की या. 23-24चं सेशन मॅडम पेड आहे. नाही नाही, 23-24 फ्री आहे बरं का ते. आणि बर ह्याची फी मी आता काहीतरी 750 वगैरे असं मी म्हणतेय. संस्कृत हा. स्वमची फी 3000 आहे, पण ते 0 पासून चालू होणाऱ्या लोकांना आहे. त्यामुळे हा. मला वाटतं तुम्हाला संस्कृत स्वम वगैरे करायच्या ऐवजी तुम्हाला ह्या 11 ते 22चा खूप उपयोग होईल. फी याची 750 असेल, ते मी आता या ग्रुपवर लिहिते. आणि त्यामुळे तुम्हाला अगदी, आणि तुमचे दिवस पण वाचतील. 11 ते 22 मध्ये पुन्हा सुट्टीत होऊन जाईल सगळं. हॅलो मॅडम, 11 ते 22 मध्ये पडेल. साधारण काय घेतलं जाणार? ग्रामर की कसले टॉपिक असणार? हो, ह्या टिप्स घेतल्या जाणार आहेत. म्हणजे आता सुद्धा मी बोलता बोलता जे बोलले ना, तुम्ही टीचर आहात का किंवा काही असं बऱ्यापैकी माहितीये का संस्कृत? हो, बऱ्यापैकी माहिती आहे. मुलगा माझा संस्कृत. हा, मग तुम्ही तुमच्यासाठीच आहे. कारण तो संस्कृत स्वम ऍक्टिव्हिटी आहे ना, तिथे 0 पासून स्टार्ट आहे. त्यांना 16 दिवस लागतात, पण 16 मधले पण 3 रिव्हिजन सेशन्स असतात. त्यामुळे आपण ते 2.5 म्हणू, आपण 2.5 किंवा 3, 16 13 सेशन लागतात. तुम्हाला 10 सेशन मध्ये भरपूर माहिती होईल. मला वाटतं तुम्हाला संस्कृत स्वम करायची गरज पण नाही पडणार. आणि शिवाय ही स्वस्तामध्ये आहे ही ऍक्टिव्हिटी. त्याची मी फी 3000 ठेवते संस्कृत स्वमची. त्यांना पण सगळे मटेरियल देते मी त्यांना. सो ह्या ऍक्टिव्हिटीचा तुम्हालाही फायदा होणार आहे नक्की. आणि नक्कीच, ह्याची नक्कीच रेकॉर्डिंग मॅडम. तेवढ्यात पण मारून नेतात काही काही मुलं, पण 100 पैकी 100 मिळायला टू द पॉइंट माहिती असायला लागतं. हे असं करायची काही ट्रिक्स कळली ना, आपल्याकडे तर आदल्या दिवशी म्हणजे उपनिषदच म्हणते मी त्याला. एक उपनिषद असतं की शेवटचं सांगणं, म्हणजे असं की आपल्याकडे 100 पैकी 100 मार्क पण अगदी कॉमन आहे. आणि आश्चर्य वाटेल अशा मुलांना 100 पैकी 100 मार्क पडतात. कारण त्याचं कारण हेच आहे, ह्या ट्रिक्स आणि आपले ऑडिओज. मग काही काही मुलं असतात ना 12-12 वाजेपर्यंत ते सगळे ऑडिओ ऐकतात एकदा छानपैकी. सगळं जे शिकवलंय ते रेकॉर्ड केलं, ते स्वतः दाखवलं ना, रेकॉर्ड केलं. आणि एवढा काही साठा झालाय ना की मला वाटतं आता ह्याचा काहीतरी उपयोग करावा. त्यामुळे मी हा साठा तुमच्याकडे ओपन करणार आहे, तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे. पण विसर्ग संधी खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या क्लासमध्ये आपण गोष्टीच्या स्वरूपात सांगतो, तर त्यामुळे विसर्ग संधी गंमतशीर आहे, मज्जा येते शिकायला. पण न जाणं कधी होतो त्याच्याबद्दलही काही काही छोटे सोपं करून सांगतो आपण ते सगळं. तर ते सगळं येणार आहे त्याच्यात. ऍक्च्युअली या नोट्स मी तेव्हा मग एकीकडे डिस्प्ले करीन. आणि या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्याही अशा काही अत्यल्प किमतीमध्ये मिळणार आहेत तुम्हाला. PDF पाठवीन. पुण्यात असाल तर घेऊन जाल तुम्ही, नाहीतर मग PDF पाठवीन. त्याच्यात ना सगळं ग्रामर आहे.
आणि याच्यात टेबल एक पण नाहीये. नाही तर तुम्हाला वाटेल तीच देवमाला कवी वगैरे बिलकुल नाहीये. जे पुस्तकात किंवा टेक्स्टबुक मध्ये आहे ते ह्याच्यात बिलकुल नाहीये. म्हणजे तेच आहे हो, वेगळं काय देणार, पण ट्रिक्सच्या स्वरूपामध्ये आणि वर्कशीट्स. ट्रिक एखादी सांगितली की वर्कशीट, आता सांगितलं तसंच. तर असं भरपूर असणार त्याच्यामध्ये. आजच्या सेशन मध्ये खूप छान वाटलं. म्हणजे बऱ्यापैकी ट्रिक्स वगैरे मुलांना किती इझी वेने ते लक्षात ठेवू शकतात, जास्ती बर्डन न घेता कुठल्याही गोष्टीचं. तर हो. खूप छान वाटलं तुमचं सेशन. धन्यवाद. धन्यवाद. आणि हो, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू.